रामकृष्ण हरी माऊली. तर औषधी रानवनातील या यूट्यूब चॅनलवरून आज तुम्हाला मी एक वनस्पतीची अशी माहिती देणार आहे. हे बघा, हे चिकना या नावाच्या वनस्पतीची माहिती देणार. हे आहे चिकण्याचं झाड. तर ते अशा प्रकारे असतं. हे बघा, लांबून पूर्ण झाडाचं प्रतिकृती बघून घ्या. हे बघा, ते अशा प्रकारचं असतं. असे गुलाबी पिवळसर फुलं असतात. आणि ह्या झाडाचा उपयोग, तर याच्या मुळीचा उपयोग केला जातो आहे. बघा, त्याची मुळी ही अशा प्रकारे उपटून घेतल्यानंतर अशा प्रकारे असते. ती इथून मुळी काढून घ्यायची आणि ह्या मुळीचा उपयोग कसा करायचा आहे ते प्रथम सांगतो. तर ही मुळी इथून काढून घेतल्याच्यानंतर धुवून घ्यायची चांगल्या स्वच्छ पाण्याने आणि एक ग्लास दुधामध्ये ही मुळी उकळून घ्यायची. याने काय आपल्या शरीरातील कोणते दुधार आजार संपणार आहेत. तर आपल्या शरीर जे कमकुवत झालं असेल, कमजोरी असेल आणि अशक्तपणा असेल, तर ह्या गोष्टीपासून ते आपल्या शरीरातल्या ह्या आजारांना सुटकारा मिळतो. म्हणजे हे आजार चांगले होतात. अशक्तपणा दूर होतो, आपल्या शरीरातली कमजोरी असेल ती दूर होते. तर तसेच याच्या पाल्याचा पण उपयोग केला जातो. आपल्या शरीरात जर कुठं जखम झाली तर ह्या वनस्पतीचा पाला तोडून घ्यायचा आहे आणि अशी पिंड करायची, हातावरती चोळून पिंड करायची आणि ही पिंड जिथे जखम झाली तिथे अशी लावून द्यायची. बघा, अशी चिटकते ती. जिथं लावून आपण तिथं अशी चिटकते. हे बघा, अशी चिटकलेली आहे. तर जखमेवर एकदा चिटकली का जखम बरी होईपर्यंत ती पिंड पडत नाही. एक साधारण 5 दिवसामध्ये जखम भरून येते. तर अशीच विविध माहिती ऐकण्यासाठी आपण औषधी रानवनातील या यूट्यूब चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. रामकृष्ण हरी माऊली.